वटपौर्णिमेनिमित्त सोलापूरच्या गणपती घाटावर सुवासिनी महिलांनी मोठ्या श्रद्धेने वडाच्या झाडाची पूजा करत पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली। वटपौर्णिमेनिमित्त सोमवारी सोलापूर शहरातील सिद्धेश्वर घाट परिसरात सुवासिनी महिलांनी मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने वडाच्या झाडाची पूजा केली। पतीला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुख समृद्धी लाभावी या भावनेने महिलांनी पारंपरिक पद्धतीने वटवृक्षाची विधिवत पूजा अर्चना केली। यावेळी महिलांनी वडाच्या झाडाला दोरा बांधून 7 फेऱ्या मारत पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली। पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांमुळे सिद्धेश्वर घाट परिसरात धार्मिक आणि उत्सवी वातावरण निर्माण झालं होतं। पूजेनंतर महिलांनी एकमेकींच्या ओट्या भरून वटपौर्णिमेच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली। वटमूले वटब्रह्मा वटसावित्री सत्यवान सावित्री देवता नमः। गणपती ठेवून त्याच्यावर ओटी भरा, 2-2 आंबे ठेवा। वटमूले वटब्रह्मा वटसावित्री वटमूले वटब्रह्मा वटसावित्री। लाईट पण कमी झालं बघ। मी इथे वडाच्या पूजेसाठी आलेली आहे। वटसावित्री पौर्णिमेचं औचित्य साधून इथे खरंच सायन्स आणि अध्यात्म या दोन्हीचा सुरेख संगम आहे इथे हा। जर विश्वास अध्यात्मावर नसेल तर त्याच्यामागे सायन्स पण आहे। वडाच्या झाडाखाली ऑक्सिजनचा साठा खूप असतो, त्यामुळे इथे दोन्हीचा औचित्य साधून जर आपण पूजा केली तर मनातून आनंद आपल्याला नक्कीच मिळतो। हमारे यहाँ पे भी वट सावित्री की पूजा करते हैं, पर कल्चर थोड़ा अलग रहता है, बट रिवाज वही है। पूर्णिमा हम भी बहुत धूमधाम से मनाते हैं और ये हमारा सौभाग्य है कि हम सिद्धेश्वर नगरी में बैठे हैं करके। और यहाँ आज पूर्णिमा का हम वट पूर्णिमा का पूजा करने के लिए सब हमारी महिला मंडल आए हुए हैं। यावेळी पुजारी विवेक जोशी यांनी वटपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व, वडाच्या झाडाच्या पूजेची परंपरा तसेच सावित्री सत्यवानाच्या कथेचे महत्त्व उपस्थितांना सांगितले। वटमूले वटब्रह्मा वटसावित्री सत्यवान सावित्री। आज सत्यवान सावित्रीचा हा दिवस आहे। पतिव्रता काय करू शकत नाही। पतिव्रतेची पुण्याई पापी पुरुषाला परमेश्वरच्या पदावर पोचवते, म्हणून हा सनातन आहे। आपला पती आपले आणि पती पत्नी आज बघा तुम्ही सगळे सत्यवान हातात तांब्या घेऊन आलेत सावित्रीबरोबर। मग हे प्रेम बघून आम्हाला आनंद वाटतो आणि सत्यवान सावित्रीचा जोडा असा कायम राहावा। ती आपल्या पतिव्रतेच्या सामर्थ्यानं सासरचा उद्धार केला, माहेरचा उद्धार केला आणि ही परंपरा आपली सनातन संस्कृती। वटपौर्णिमा ह्याच्या आल्यानंतर पहिला गणपती पूजा केली जाते, सुपारी पान सुपारी ठेवून। नंतर वडाची पूजा आहे। मग त्या वडामध्ये काय आहे? वटमूले वटब्रह्मा, वटाच्या ब्रह्मा विष्णू महेश्वर सर्व देवताचा त्या वडामध्ये वास आहे। यमाला नियम वडाला लावला, एवढा निर्दयी कठोर असणारा यम हा सुद्धा पतिव्रतेच्या पुण्याईनं नरमला आणि त्या वराने त्यांना वरदान दिले। ही सगळी कथा आपल्याला माहिती आहे। आज इथं यमधर्माचं वास्तव्य असतं। पतीला सौभाग्य मागते पत्नी, आपल्या पतीला आरोग्य मिळावा, त्यांना धंदा आरोग्यामध्ये बरकत यावी, यश यावं, आपलं सौभाग्य आढळ व्हावं म्हणून ही पत्नी वडाची पूजा करते आणि 7 फेरे मारते। 7 जन्म आहे, माते इथून 7 जन्म आहे, इथून 7 जन्म आहे, प्रत्येक जन्मी इथून 7 जन्म आहे। हा जोडा जो आहे हा पती पत्नीचा, लक्ष्मीनारायणाचा, उमामहेश्वराचा हा असाच अखंड राहावा ही मी भटजीतर्फे त्यांना आशीर्वाद देतोय। सकाळपासूनच सिद्धेश्वर घाटावर महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। श्रद्धा, परंपरा आणि संस्कृतीचा संगम असलेला वटपौर्णिमेचा उत्सव महिलांनी भक्तिमय वातावरणात उत्साहाने साजरा केला।